तर जय महाराष्ट्र ब्लॉग, स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे. खूप दिवस झाले ब्लॉगच बनवलं नाही. तर आज आपल्याला रिझन आहे ब्लॉग बनवण्याचं. कमीत कमी तीन चार महिने झाले तसं आपण ब्लॉगच बनवलं नाही. का रिझन तर खूप मोठं आहे, नंतर सांगू पुढं काय रिझन आहे. तर चला आता आपण आलो आज कॉलेजला, कारण की आपल्याला थोडंफार डिटेल पाहिजे, म्हणजे इन्फॉर्मेशन पाहिजे ते आपले सबस्क्रायबरसाठी. कारण की खूप आपले जुने जे व्हिडिओ त्या सबस्क्रायबर आपल्याला कमेंट करत आहे कॉलेजबद्दल माहिती पाहिजे, त्यांना ॲडमिशन घ्यायचं वगैरे. तर त्यासाठी आपण आज कॉलेजला आलेलो आहे. अजून ओपन झालेलं नाही कॉलेज, तरी पण आपण आलेलो आहे. तर बघा आता आपण कॉलेजमध्ये जाऊया. आता आम्ही आलेलो आहे तुषार आणि मी. आता थोडंफार विचारपूस करूया. तर कंटिन्यू करा ब्लॉगला. चला लेट्स गो. पण आलेलं आहे, आम्ही दोघंजण चाललेलो आहे. तर गाईज सर्वात पहिले खूप जणांना डाऊट आहे की देवगिरी आणि DITMS काय म्हणजे. तर तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो, देवगिरी हे DITMS हे देवगिरीचं असं कॉलेज आहे, पण तिथं थोडं इन्स्टिट्यूट देवगिरी इन्स्टिट्यूट ते थोडं प्रो लेवलचं शिकवलं जातं. प्रो लेवलचं नाही म्हणणार, पण थोडं मॅनेजमेंट तिथं देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट सायन्स स्टडीज. तर आता तुम्हाला दाखवतो मी मागची बिल्डिंग जी देवगिरीची आहे आणि समोरची जी आहे DITMSची बघू शकता. आपण मध्ये जाऊया, बघूया ॲडमिशन वगैरे झाले की चालू झाले नाही, आता संपत आले असं ॲडमिशन. बघूया कॉलेज कधीपासून चालू होणार आहे, कधीपासून नाही. तर चला मध्ये जाऊया, कंटिन्यू करा ब्लॉगला. तर चल तू सर आपल्यासोबत. गाईज आता आम्ही विचारलेलं आहे, ॲडमिशन वगैरे चालू आहे. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर 2-4 दिवसांमध्ये 1 तारखेपासून कॉलेज चालू होणार आहे. तर लवकरात लवकर ॲडमिशनसाठी येऊन जावा तुम्ही. आणि ॲडमिशन वगैरे क्लोज होते आता, म्हणजे फुल होत आलेलं आहे. तर लवकरात लवकर ज्यांना ॲडमिशन घ्यायचं त्यांनी लवकरात लवकर येऊन जावं कॉलेजला आणि ॲडमिशन करून घ्या जावा. आणि आता आपण देवगिरीला चालली चक्कर मारून तुम्हाला दाखवतो कॉलेज कसं बघतच नाही. तर ही देवगिरीची जी बिल्डिंग आहे ही DITMS. आता आपल्या कॉलेजची लायब्ररी आहे. आणि जर ॲडमिशन घ्यायचं NCCला तर येऊ शकता. NCCचं ॲडमिशन चालू आहे. तर ज्यांनी ॲडमिशन घेतलेले कॉलेजला तेच घेऊ शकता फक्त ॲडमिशन इथं. तर येऊन घेऊ शकता इथं ॲडमिशन घेऊ शकता. इथं येऊन विचारपूस करू शकता. हे काउंटर आहे देवगिरी कॉलेज. आणि हे ज्युनियर कॉलेज आहे, 11th 12th सायन्स कॉमर्स आर्ट्स. तर आपल्या कॉलेजचं ग्राउंड आहे, खूप मोठं आहे. तिकडे दाखवतो मला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तुम्हाला दाखवतो चला. आणि कोणाला तरी आणखी काही डाऊट वगैरे असेल, क्वेश्चन्स असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता, मी रिप्लाय देईल सगळ्यांचा. हे बघू शकता इकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि हे आपलं कोणतं कॉलेज आहे? कॉलेज आहे वर बिल्डिंग आहे, वर बिल्डिंग आहे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. हे बघू शकता हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर इथं पण ॲडमिशन वगैरे चालू आहे. तर तुम्ही येऊन ॲडमिशन करू शकता. पूर्ण का फॉर्म मारतो आपण जास्त लगेच कॅमेरा चालू करतो. कसं विषय हा आपलं थोडी शायनेस आली आता अंगामध्ये, पण ती काढ नाही आता कधी करू. शायनेस रे, म्हणजे पहिले कसं कुठं कॅमेरा घेऊन पोहोचत नाही, आता मला कॅमेरा घेऊन कुठं जाता येत नाही. आता कसं आहे तू सांगत तिचे गुण आहे माझ्याकडे सगळे. हो का? अरे वा, कमीत कमी माझ्या छपरू दाखवत नाही असं. जास्त हँडसम दिसतो वाटतं मी. आयफोनचं कामाला आयफोन का कमाल आहे. तिकडे एक कॅन्टीन आहे आपल्या कॉलेजची. तिकडे कॅन्टीन उधर खाने को पैसे नहीं गाइस. आपलं खातं बी करू आयफोन शकता, लेकिन खाने को पैसे नहीं गाइस. खातं बी करू शकता. तिथं आपलंच कॅन्टीन आहे. ही पार्किंग आहे. पार्किंग तुम्ही जर गाडी तुमची गरम होत असेल झाडं खाली लावू शकता ना, तिथे खाली बिल्डिंग खाली लावू शकता. तेवढं काय तेवढे आकले आहे त्याला. ही आपल्या कॉलेजची बस आहे. आम्हाला फोन येत्या. तर आता आपल्याला ITI कॉलेज मिळायचं. आपल्या कॉलेज समोरच ITI कॉलेज आहे. तिथं आता जायचं आहे. माझा मामा मुलगा त्याचं नाही का काढायची TC काढायची आहे. तर तिथं जाऊया. तुम्हाला ते पण कॉलेज दाखवतो फिरता कंटिन्यू करा ब्लॉगला. आता आजू आणि कॉलेजला आजू TC काढायची ही ITI कॉलेज आहे. तर तुम्हाला दाखवतो ITI कॉलेज पण. आता कसं वाटतं आजूचं कॉलेज? एकदम बढिया. आमचं कॉलेज खाली पाहिलं ना पाहिलं. तर चला आता याची TC काढूया. काय आणलं लिहून? अर्ध आहे का? TC नाही दिली तर दादागिरी करायला. हे बघू शकता झाडं इथं भारी एकदम फर्स्ट क्लास सरची गाडी का. तर आता TC अर्ध होत आहे. सगळे खाडाखोड करून दिले का काय बरोबर आज TCचं काम झालेलं आहे. आज आता 2 वाजता येणार. किती वाजता? 2 वाजता बोलले ना. 2 वाजता येणार मग TC घेऊन जाणार आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे. आता कॉलेजून घरी चाललेलो आहे. तर थोडं भूक लागली तर रस्त्याने आता आम्ही तुषार वडापाव खायला थांबलेलो आहे. तर आता घरी आल्यानंतर भेटून मला बोलू थोडंफार. आता घरी आलेलो आहे. असं आहे का
सवय आता घरी आलो तो दुपारीच आणि आता झोपलो डायरेक्ट, आता उठलो जस्ट. तर आता या ब्लॉगमध्ये आपण एंड करूया ब्लॉगला. तर तुम्हाला सांगतो मी की आता कॉलेज कसं आपलं 1 तारखेपासून चालू होणार रेग्युलर. सर म्हटले मला की या मंथच्या एंडिंगला किंवा 1 तारखेपासून चालू होऊन जाईल नेक्स्ट मंथच्या. तर लवकरात लवकर ज्यांनी ॲडमिशन केलेलं नाही, आपण फर्स्ट इयरचं ॲडमिशन चालू आहे 4-5 दिवस. तर ज्यांनी ॲडमिशन नाही केलेले ते करू शकता. तर आणखी काही क्वेश्चन असेल कोणाचे तर कमेंटमध्ये सेक्शनमध्ये जरूर विचारा, नक्की विचारा, आपण रिप्लाय देऊया. तर बस या ब्लॉगमध्ये एवढंच. तर लवकरच नवीन ब्लॉगमध्ये आता रेग्युलर आपण कंटेंट अपलोड करणार, रेग्युलर ब्लॉग अपलोड करणार आहे. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, लव यू ऑल.